नमस्कार मित्रांनो. आज पुन्हा आपण एक नवीन एपिसोड घेऊन येतो आहे आणि आपण ज्या पद्धतीने सांगितलं की ड्रीम होम फर्स्ट पार्ट आपला झालेला आहे आणि आता आपण ड्रीम होम सेकंडमध्ये आपण अ, त्याचा व्हिडिओ आज आपण त्यात माहिती देणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली सिडको लॉटरी किंवा सिडको गृहनिर्माण योजनेतील फायदे व तोटे या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत किंवा पूर्णपणे त्याची माहिती देणार आहोत. आज आपण जेव्हा सर्वसामान्य कोणत्याही शहरामध्ये असतात ते महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी आपल्या जेव्हा पूर्ण शहरामध्ये आपण राहायला जातो त्यानंतर आपला सगळा मूलभूत प्रश्न जो राहतो तो घराचा. आणि तो घर आपल्याला बिल्डर किंवा इतरांकडे जर घ्यायचं असेल तर ती आर्थिक पुंजी किंवा तेवढं आपल्याकडून होत नाही. मग अशा वेळेस आपल्याला सरकारी योजनांचा लाभ आपल्याला घ्यायला हवा आणि सरकारी योजना कशा पद्धतीने असतात याचं सर्व माहिती आपण आज आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या गृहनिर्माण योजना यांचे पूर्ण डिटेल्स प्रत्येक लॉटरी संदर्भात किंवा प्रत्येक सरकारी योजनेच्या संदर्भात तसेच बिल्डर किंवा प्रायव्हेट बिल्डर जे आहेत त्यांच्या पण वेगवेगळ्या योजनांचा सुद्धा आपण भविष्यामध्ये पाठपुरावा करणार आहोत आणि त्याची सगळी माहिती वेगवेगळ्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. आजचा विषय आहे सिडको गृहनिर्माण योजनेमध्ये घर घ्यावे की नाही किंवा सरळ फायदे आणि तोटे. सिडको गृहनिर्माण योजनेमधील फायदे व तोटे या संदर्भामध्ये आपण आज विषय घेणार आहोत. सिडको ही एक सरकारी योजना आणणारी एक सिडको एक चांगली संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आज नवी मुंबई किंवा मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे गृह प्रकल्प त्यांनी आणलेले आहेत. त्यामध्येच नवी मुंबईमध्ये साधारणपणे आजपर्यंत 25 ते 30 हजार गृहनिर्माण योजनेचे त्यांनी आणलेले आहेत आणि आत्ता भविष्यामध्ये 85,000 घरे नवी मुंबईमध्ये आणणार आहेत. या व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर सिडकोचा जर आपण विचार केला तर ते योजना वेगवेगळ्या असणार आहेत आणि त्या पद्धतीने ते खूप चांगल्या पद्धतीचे सिडको आपल्याला सर्वसामान्यांना परवडेल असे घरं आणणार भविष्यामध्ये आहे. सिडकोकडे घरं घेत असताना याचे जे फायदे आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा फायदा पंतप्रधान आवास योजनेतील जे काही लाभ असतात ते सर्व लाभ आपल्याला सिडको घरांमध्ये भेटतात. त्यामध्ये काय असेल सर्वात महत्त्वाचं सबसिडी 2.5 लाख रुपये. 2.5 लाख सबसिडी जी ही आहे ही आपल्याला सिडकोला डायरेक्ट जमा झालेली असते आणि ही जमा झालेली सिडकोला असल्यामुळे आपल्याला ज्या सिडकोच्या घरांची किंमत असते त्यामधूनच 2.5 लाख वजा केलेली जाते. कारण यापूर्वी आपण जर पाहिलं तर बरेचदा असं होतं की आपल्याला सांगितलं जातं की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तुमची सगळी कागदपत्र आहेत, तुम्ही त्यामध्ये आपण फॉर्म पण PMY रजिस्ट्रेशन फॉर्म पण भरलेला असतो, सगळं असतं. परंतु बँकेमध्ये आपण जेव्हा लोन वगैरे करतो आणि त्यानंतर 2.5 लाखाची सबसिडीची वाट पाहतो आणि कुठेतरी आपली निराशा होते आणि सर्वसामान्यांचं हे स्वप्न किंवा हे घराचं त्यामध्ये आर्थिक भुगदंड बसतो आणि त्यामुळेच सिडकोच्या पंतप्रधान आवास सिडको या महामंडळाच्या किंवा गृहनिर्माण योजनेमध्ये पंतप्रधान आवास योजनेची सबसिडी ही अगोदरच म्हणजे आपल्याला जमा असते आणि ती जमा असल्यामुळे आपल्याला जी मूळ किंमत सिडकोने त्या घराची हे केलेली आहे त्या किमतीच्या 2.5 लाख रुपये आपल्याला कमी द्यावे लागतात. हे आपला फायदा आहे. त्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा फायदा जर आपण म्हणालात तर स्टॅम्प ड्युटी 1000 असते. जर तुम्ही प्रायव्हेट बिल्डरकडे किंवा कोणाकडे गेलात तर साधारण 5-6% आपल्याला स्टॅम्प ड्युटीचे द्यावे लागतात आणि ते साधारण 1.5-2 लाख 2.5 लाख 3 लाख अशा दरम्यान जातात. तर तीच स्टॅम्प ड्युटी साधारणपणे सिडको गृहनिर्माण योजना पंतप्रधान योजनेअंतर्गत असेल तर स्टॅम्प ड्युटी ती 1000 असते आणि हा लाखोंचा फायदा आपल्या सिडको सोडतधारक किंवा सिडको गृहनिर्माण योजनेमध्ये लॉटरीमध्ये विजयी झालेले जे असतात विनर्स यांना तो लाभ भेटतो, म्हणजे गोरगरिबांना लाभ भेटतो. या पद्धतीने जर आपण आणखी जर फायदे याच्यामध्ये पाहिलं सर्वात मोठा फायदा जर आपण आणखी यापुढे जाऊन जर म्हणालात तर तो असतो कार्पेट एरिया. आपण जर प्रायव्हेट बिल्डरकडे गेलो तर सगळ्यात किंवा ह्या ज्या याच्यामध्ये जर एक वेगळा विषय असतो त्याला म्हणतात लोडिंग.
हा लोडिंग जो प्रकार असतो तो लोडिंग प्रकाराबद्दल आपण एखादा व्हिडिओ नंतर भविष्यात बनवणार आहोत. पण लोडिंग हे प्रायव्हेट बिल्डरकडे जास्त प्रमाणात असतं आणि सिडकोच्या गृहनिर्माण योजनेमध्ये लोडिंग खूप कमी असते. आणि याचा फायदा, याचा अर्थ सर्वसामान्यांच्या एकदम सरळ भाषेत, आपल्या घरामध्ये जे आपण घर स्वप्नाचं आपलं आहे त्या घरामध्ये आपला आतील वापरात येणारा जो वापर असणारा जो क्षेत्र आहे त्यालाच कार्पेट एरिया म्हटला जातो. या पद्धतीनेच आपण जर आणखी याचा फायदा आपल्याला निश्चितपणाने चांगल्यापैकी आणि छानपैकी. त्याच्यानंतरचा विषय येतो सिडको गृहनिर्माण योजना जी असते त्याच्यामधली जी घरांची पद्धती यापूर्वी काय होतं याबद्दल मी बोलत नाही आहे. पण भविष्यामध्ये जे काही लॉटरीचे येणार आहेत त्याची पूर्णपणे म्हणजे हाफिज कॉन्ट्रॅक्टर जे दुबईचे आहेत त्यांच्या प्लॅनिंगप्रमाणे प्रत्येक घरामध्ये हवेशीरपणा, प्रत्येक खिडकी व्हेंटिलेशन खूप चांगल्या पद्धतीने आणि एकदम छान वातावरणामध्ये आपला सर्वसामान्य गोरगरीब घराचं स्वप्न पाहिल्यानंतर आपल्या कष्टाच्या मुंबईसारख्या किंवा शहरामध्ये आपलं काबड कष्ट दिवसभर केल्यानंतर एक शांती किंवा एक आपल्या स्वतःच्या घरात आल्यानंतरचा आनंद आणि ही गोष्ट याच्यामध्ये पूर्णपणे सिडकोने या गोष्टीकडे खूप गांभीर्याने घेतलेलं आहे आणि प्रत्येक घरामध्ये व्हेंटिलेशन खूप चांगलं ठेवलेलं आहे. हवेशीरपणा आणि आपल्या त्या पूर्ण सोसायटीमध्ये समोरच लगेच बिल्डिंग किंवा असाही प्रकार नसल्यामुळे आपल्याला तो खुलेपणा आणि छान आपल्याला राहण्याचा आनंद होतो. त्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट सरकारी योजनेमध्ये घेताना सर्वांना प्रश्न पडतो तो म्हणजे कन्स्ट्रक्शन क्वालिटी कशी असणार. तर कन्स्ट्रक्शन किंवा बांधकामाची जी गुणवत्ता असते याबद्दल सुद्धा सिडकोने खूप गांभीर्याने घेतल्यामुळे आत्ताचे जर तुम्ही नवीन जे आत्ताचे ज्या 85,000 घरं येणार आहेत भविष्यामध्ये यामध्ये LNT किंवा असे मोठे कॅपॅसाईट सारखे अतिशय मोठे बिल्डर्सनी काम केलेलं कन्स्ट्रक्शन असल्यामुळे क्वालिटीबद्दल तर बोलणंच आता चुकीचं राहील. यानंतर जो प्रायव्हेट बिल्डरकडे आपण जर गेलं म्हणजे फायदा जर पाहायला गेला तर याचा आपण आपलं घर घेतल्यानंतर त्याचं स्ट्रक्चरल मेंटेनन्स सिडको किंवा ते बिल्डर ज्याच्याकडे त्यांनी ते बांधकाम करून घेतलेलं आहे, जसं आत्ता मी तुम्हाला उल्लेख केला आता LNT किंवा यांच्याकडे 5 वर्षाचं स्ट्रक्चरल मेंटेनन्स हे सिडकोच्या घरांचं पाहिलं जातं. म्हणजे याचा अर्थ असा झाला की जरी आपण आपल्या घरामध्ये राहायला गेलो, आपण आपली सोसायटी निर्माण केली, सोसायटीच्या माध्यमातून आपण आपलं काम किंवा आपल्या पूर्ण सोसायटी सांभाळत असलो तरी पण स्ट्रक्चरल जे काही बेसिक मोठे जे विषय असतात तर ते सुद्धा आपण हे 5 वर्ष मेंटेनन्स सिडकोच्या गृहनिर्माण योजनेमध्ये केलं जातं. हा फायदा प्रायव्हेट बिल्डरकडे आपल्याला भेटत नाही. तर याच पद्धतीने जो आता आम्ही जो विषय म्हणाला की अगोदरची कन्स्ट्रक्शन क्वालिटी आणि आत्ताची त्या क्वालिटीबद्दल आता ते जे नवीन येणार आहे त्याच्यामध्ये निश्चितपणाने फायदा सर्वांना होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतः साईटवर जाऊन पाहिलात तर त्याची कन्स्ट्रक्शन क्वालिटीबद्दल तुम्हाला शाश्वती येऊ शकेल. त्यानंतरचा आपला पुढचा विषय येतो की आपण त्या कार्पेट एरियाचे मालक नाही आहोत तर सिडकोच्या प्रशस्त आणि मोकळ्या जागेचे सुद्धा मालक आहोत ॲज ए सभासद किंवा सोसायटीचा सभासद असल्यामुळे. आता तुम्ही म्हणाल याचा मला काय फायदा, मी त्या तर समजा मी एखादा 1 BHK घेतलाय तो त्याचा स्क्वेअर फीट आहे त्याचा आहे, तर पुनर्विकास करताना म्हणजे साधारणपणे आपण 15-20 वर्षानंतर नवीन नियमाप्रमाणे 15-20 वर्षानंतर जेव्हा आपण पुनर्विकासासाठी जातो तर त्या पुनर्विकास करत असताना आपला कार्पेट एरिया घराचा धरला जात नाही तर संपूर्ण आपल्या त्या गृह प्रकल्प जो आहे त्याचा एरिया, एकूण एरिया त्याच्याप्रमाणे आपल्याला आपलं स्क्वेअर फीट वाढवलं जातं. त्याचंच उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर आपण आता 180 माझ्या एका ठिकाणी घर जे आहे सिडकोचं तिच्यामध्ये 180 कार्पेट आहे. त्याला साधारणपणे 2 BHKचा फ्लॅट 40-50 मजल्यामध्ये भविष्यात आता आम्हाला भेटणार आहे आणि हा फायदा फक्त सिडको आणि सिडकोमध्येच होऊ शकतो किंवा सरकारी गृहनिर्माण योजनेमध्ये होऊ शकतो. त्याचं कारण पण तेच आहे की सरकारी गृहनिर्माण योजनेमध्ये जेव्हा पुनर्विकास करण्याचा विषय येतो त्याच्यावरती लागणारे चार्जेस किंवा काय असते ती सोसायटीला पेलवणारे नसतात आणि त्यावेळेस ते सुद्धा खूप कमी प्रमाणात आपल्याला
ही जी प्रकल्प असतो तो पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी असल्यामुळे तो पण आपल्याला भविष्यामध्ये फायदा निश्चितपणाने होतो. या सगळ्यापेक्षा आणखी एक महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या पैशाच्या म्हणजे आपल्या कष्टाची आयुष्याची जी कमाई आहे त्या प्रत्येक रुपयाचा आपण प्रायव्हेट बिल्डरकडे बुक करतो आणि कधीतरी आपल्याला 1 वर्षानंतर कळतं ते प्रोजेक्टच बंद झालं. ही गोष्ट इकडे सिडकोमध्ये नाही. सिडको ही सरकारी योजना असल्यामुळे सिडकोचा प्रकल्प पूर्ण होतोच. आणि समजा नाही झालं तरीही माझं उदाहरण तुम्हाला एक सांगतो. नवी मुंबई सिडको प्रोजेक्ट मध्ये तळोजा सेक्टर 34 मध्ये 2 बिल्डिंग काही कारणास्तव लॉटरीमध्ये किंवा त्याच्यातले जे विजेते किंवा त्यांना ग्रह सदनिका देण्यात आल्या आणि त्याच्यानंतर त्या 2 बिल्डिंग होऊ शकल्या नाही. सिडको ही सरकारी यंत्रणा असल्यामुळे त्या 2 बिल्डिंगमधल्या ज्यांनी आशेने आणि अपेक्षेने गोरगरिबांनी घरं घेतली होती त्यांची निराशा न करता त्यांना त्या 2 बिल्डिंगमधील सर्व सदनिकाधारकांना इतर ठिकाणी किंवा इतर बिल्डिंगमध्ये सामावून घेण्याचं काम सिडकोने केलं. आणि त्यामुळे मला सिडकोच्या ह्या म्हणजे आपल्या पैशाला शाश्वती असणारं एक योग्य सरकारी गृहनिर्माण योजना आपण असल्यामुळे निश्चितपणाने आपल्या पैशाची शाश्वती असणार. त्यानंतर आपण जर आणखी बरेच विषय आपण पुढे गेले तर सगळ्यात महत्त्वाचं हवेशीरपणा, गार्डन्स असतात. आपण बिल्डरकडे गेलं तर आपल्याला गार्डन दिलं जातं 3ऱ्या मजल्यावरती. खाली 1, 2 मजली, 4 मजली आपले सगळे पार्किंग असतात त्याच्यावरती दिलं जातं आणि त्याच्यामध्ये हवेशीरपणा किती असेल आणि काय असेल. परंतु सिडको गृहनिर्माण योजनेमध्ये प्रशस्त असे खेळाचे मैदानापासून गार्डन्स आणि आपल्या मुलांना, आपल्या वयस्कर लोकांना बसण्यासाठी किंवा उठण्यासाठी आणि खेळण्यासाठी अतिशय छान व्यवस्था सिडकोने केलेली आहे. आणि त्यामुळे अशा प्रकल्पामध्ये सर्वसामान्यांनी घर घेतलं तर शहरामध्ये राहणाऱ्या अशा लोकांना खरोखर आनंद होणारच आहे. आणि अशा पद्धतीने आपण आणखी पण याचे फायदे आपण पाहणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, जर भविष्यामध्ये जे सिडकोचे प्रोजेक्ट आहे ह्याचे सगळे लोकेशन प्राईम लोकेशन्स आहेत आणि निश्चितपणाने लाभदायक. आता तुम्ही जर सिडकोचे आज मुंबईसारख्या ठिकाणी असू द्या किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही ठिकाणी असू द्या, स्टेशनच्या समोर, स्टेशनच्या जवळ असणं ही सगळ्यात प्राईम लोकेशन धरलं जातं. आणि आत्ता जे भविष्यामध्ये 55,000 घरं सिडकोचे येत आहेत ते अतिशय स्टेशनच्या किंवा मेट्रो स्टेशनच्या अगदी समोर आहेत. आणि निश्चितपणाने ह्या 55,000 घरामध्ये येणारा व्यक्ती हा आनंदात राहणार आहे. आणि प्राईम लोकेशन असल्यामुळे सर्वात महत्त्वाचं त्याचे रेटसुद्धा मार्केट व्हॅल्यूपेक्षा किंवा बाहेरच्या बिल्डरच्या घरांपेक्षा कमी किमतीमध्ये सिडकोमध्ये घर भेटत असल्यामुळे त्याचा पण निश्चितपणाने फायदा आपल्या सिडकोमध्ये गृह प्रकल्पामध्ये भाग घेणाऱ्यांना निश्चितपणाने त्याचा होणार आहे. याच पद्धतीने आपण जर आणखी एक म्हणालो तर कन्स्ट्रक्शनचे जे बद्दल जी काही विषय आहेत त्याबद्दल आपण जर विषय घेतला तर साधारणपणे आता जे यापूर्वीच्या योजना ज्या होत्या, अगोदर ते कुठेतरी एक कन्स्ट्रक्शन चालू व्हायचं आणि मग लॉटरी निघायची आणि त्यानंतर आपण ते बुक करायचो आणि वाट पाहत राहायचो की कधी ते कन्स्ट्रक्शन कंप्लीट होईल आणि आपण आपल्या हक्काच्या घरात कधी राहायला जाणार. तर ती पद्धत सिडकोने आता थोडीशी आपल्याला 55,000 घरांबद्दल जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच योजना, त्यातले बरेचसे घरं आज तयार होऊन रेडी झालेले असताना ती लॉटरी काढण्यात येणार आहे किंवा त्या गृहनिर्माण प्रकल्पाची. मग अशा वेळेस फायदा हा होतो की आपण आत्ता जर घर आपलं घेतलं तर काही महिन्यांच्या आत आपण आपल्या घरामध्ये वास्तव्यास किंवा आपला त्या घराचा आनंद किंवा आपल्या स्वप्नातील घर जे आहे त्याचे बँकेचे हप्ते भरत वाट आणि घरभाडं भरत वाट पाहण्यापेक्षा आपण आपल्या घरामध्ये जाऊ शकणार आहात. अशा पद्धतीने आपल्याला बरेच फायदे सिडको किंवा सरकारी योजनेतील घरांमध्ये आहेतच. त्याबरोबरच काही तोटे पण आहेत आणि आज आपण त्या तोट्या संदर्भात पण विषय घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा ही एक लॉटरी पद्धत. ही लॉटरी पद्धती असल्यामुळे मला घर लागेल का, मी फॉर्म आत्तापर्यंत गेल्या 5 वर्षात खूप वेळा भरले, मला लॉटरी लागली नाही असे म्हणणारे सर्वसामान्य खूप आपल्याला भेटते. परंतु ही जी पद्धती आहे ती पद्धती
ला थोडीशी सुधारणा सिडको किंवा यांनी करून, सिडको म्हाडासारख्या ग्राहपालकाने करून त्याच्यामध्ये फर्स्ट कम फर्स्ट बेसिसची प्रोसेस आता भविष्यात आणतायत, हे खरोखर आनंदाची गोष्ट आहे. तर आत्तापर्यंतच्या गृहनिर्माण योजनेमध्ये हा लॉटरी पद्धती आणि त्याचे फॉर्म भरणे आणि त्याची वाट पाहणे ही जी पद्धती होती ही थोडीशी आपल्याला म्हणजे तोट्यासाठी. जर आपण बिल्डरकडे गेलात की लगेच आपल्या मनासारखं जे घर आहे ते घेऊ शकतो, तर ती पद्धती आता सिडको म्हाडा आता चालू करते आणि त्याच्यामध्ये फर्स्ट कम फर्स्ट बेसिसमध्ये आपल्याला भेटू शकणार आहेत. ही एक आनंदाची आणि छान गोष्ट आहे. तरी यापूर्वीच्या सगळ्या योजनांचा किंवा आत्ता सध्या चालू असलेल्या काही योजना जी आत्ता तळोजा द्रोणागिरीची जी चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला लॉटरी पद्धतीच्याच नवी मुंबईमधील ही योजनेमध्ये लॉटरी पद्धतीने आपल्याला फॉर्म भरावा लागणार आहे. तसेच सेकंड आपल्याला ही सगळी ऑनलाईन पद्धत. आपण सर्वसामान्य आपला फुटपाथवर भाजी विक्री करणारा माणूस आपल्या ताईच्या घरामध्ये आपलं टेलरिंगचं काम करतायत, त्यांना ही पद्धत कोण सांगणार? कसे कळणार ही की आपल्याला सिडकोची ही फॉर्म भरायचा आहे, घराचं स्वप्न साकार करायचं आहे. पण ते साकार करण्यासाठी आपल्याला ही पद्धती जी आहे ती थोडीशी किचकट ऑनलाईन पद्धती असल्यामुळे त्रासदायक थोडंसं आपल्याला होतंय. तर त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा माझ्या क्लिनिकला आल्यानंतर किंवा आपण वेगवेगळे रविवारी घेत असलेल्या मेळाव्याच्या माध्यमातून निश्चितपणाने मार्गदर्शन करत असतो. आणि ही सर्व माहिती मी आणि माझा ॲड्रेस आपल्या व्हिडिओच्या आपल्या ह्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे, फोन नंबर पण दिलेला आहे आणि माझं जे आपण घराचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्वसामान्यांना जी पाहिजे ती मदत आपण करत आहोत आणि करत राहणार आहोत. तर तुम्हाला जर अडचण असेल तर तुम्ही निश्चितपणाने ही ऑनलाईन प्रोसेस कशी आहे किंवा काय पद्धतीमध्ये फॉर्म कसा भरावा किंवा काय जे सर्वसामान्यांना न कळणारी जी या पद्धत आहे तर ती पद्धत आपण समजून सांगण्याचा निश्चितपणाने प्रयत्न आपण करत आहोत आणि करत राहणार आहोत. तरीही ऑनलाईन प्रोसेस जी आहे हा थोडासा आपण सिडकोच्या दृष्टीने किंवा कोणत्याही गृहनिर्माण योजनेच्या तोट्याच्या याच्यामध्येच मी यांना आणलेला आहे. त्याच्यानंतर आपला दुसरा जो विषय होतो घराचा ताब्याचा विषय. सिडकोने खूप चांगले किंवा इतर यांनी खूप चांगल्या पद्धतीने केले, पण घराचा ताब्याची जी वेळ आहे याच्यामध्ये थोडंसं आजपर्यंत वेळेवर ताबा देण्यामध्ये कुठेतरी सिडको कमी झालेली आहे. त्यांच्या आता पुढच्या सगळ्या गृह प्रकल्पामध्ये असं होणार नाही आपण अपेक्षा धरू. आणि हा एक विषय आहे की ताब्याचा विषय बद्दल थोडंसं आपल्याला हे आहे. त्याच्यानंतर आणखी बरेचसे विषय आपण पुढच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणणार आहोत. आणखी एक महत्त्वाची म्हणजे आपल्याला पेमेंट करताना कॅश पेमेंट सिडकोला जाऊन किंवा सिडको गृहनिर्माण योजनेमध्ये करता येत नाही. आपल्याला ऑनलाईन किंवा RTGS पद्धतीनेच करावं लागतं. हे सर्वसामान्यांना थोडंसं कठीण जातं. त्यानंतर चेकनी पेमेंट पण सिडको घेत नाही आहे आणि म्हणून सिडकोच ह्या योजनेमध्ये भाग घेणाऱ्यांना ऑनलाईन किंवा RTGS पद्धतीने किंवा बँकिंग लाईन थ्रू आपल्याला करावं लागतं. हे थोडंसं आपल्याला हा तोटा आपल्याला आणि बिल्डरकडे आपण डायरेक्टली कॅश किंवा आपण चेकच्या द्वारे आपण पेमेंट करू शकतो. हे बिल्डरच्या दृष्टीने किंवा याच्या दृष्टीने चांगलं आहे आणि इकडे आपण त्या दृष्टीने थोडंसं तोटा आहे किंवा लॉस आहे हे आपण गृहीत धरू शकतो. अशाच प्रकारे आपण भविष्यामध्ये सिडकोच्या वेगवेगळ्या योजना, म्हाडाच्या वेगवेगळ्या योजनाच्या प्रत्येक नोडचे फायदे तोटे, त्या घरांमध्ये सर्वसामान्यांनी घरं घ्यावीत की नाही घ्यावीत याच्याबद्दलची सर्व विश्लेषण करणारे वेगवेगळे व्हिडिओज भविष्यामध्ये आणणार आहोत. आणि आपला उद्देशच आहे ड्रीम होम हा पार्ट 2 या पद्धतीने आज आपण आजचा हे जो आणला होता विषय तो होता सिडको घरांचे फायदे व तोटे. या संदर्भामध्ये आपण मला जेवढी काही आपण गेल्या 20 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये मदत करत असताना जे काही अनुभव आले त्या अनुभवातून मी आपल्यासमोर मांडलेला आहे. तरीही याच्यामध्ये आणखी काही सुधारणा असेल तर निश्चितपणाने आपण आणखी व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यामध्ये सांगणार आहोत. आपला महत्त्वाचा उद्देश तोच आहे, सर्वसामान्यांनी घरं घेण्यासाठी त्यांना फॉर्म भरण्यापासून ते घराच्या ताब्यापर्यंत सर्व प्रकारे, मग ती आर्थिक तजवीज असू द्यात किंवा इतर गोष्टी असू द्यात, सर्व प्रकारे आपण आपल्या क्लिनिकला आल्यानंतर किंवा मेळाव्याच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत, करत राहणार आहोत. तर प्लीज आपण डॉक्टर दिगेस न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यापुढे जर आपल्या भविष्यामध्ये आपल्याला घर घ्यायचं असेल, तसेच
या आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने किंवा आर्थिकदृष्ट्या आपलं चांगलं हे होण्याच्या दृष्टीने तर ते 2 BHK 1 BHK असे सगळे प्रकारचे फ्लॅट्स आपले सिडको किंवा गृहनिर्माण योजने किंवा माडामध्ये 3 BHK 4 BHK सुद्धा घरं आहेत. तर याच्याबद्दल पण आर्थिक इन्कम क्रायटेरियाच्या बद्दल पण आपण त्याच्याबद्दल पण आपण भविष्यामध्ये व्हिडिओ आणणार आहोत. तर आज आपला हा सिडको गृहनिर्माण योजनेतील फायदे व तोटे या संदर्भातील आज आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. आपण सर्व याचा लाभ घ्यावा आणि पुढच्या पण व्हिडिओमध्ये आपण निश्चितपणे त्याचं आपण वेगवेगळे जे व्हिडिओ आणणार आहेत त्याच्यामध्ये आपण निश्चितपणाने माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. डॉक्टर नितीन दिघे आपला आभारी.